शिव्या देईल त्यांना पण जोडून काढायचं. रात्री पण कोण देत होतं म्हणे ते मीटिंग येऊन जाईल बा, त्या शिव्या देत होता कोण येऊन, पण आम्हाला त्या शिव्या चालणार नाही. आजपासून जे जबरदस्त हे आहे त्याला दंड दिला जाईल आणि ज्याने जास्त दंगा मस्ती केली त्यांना पण अटक केला जाईल. बस माझं एवढं बोलायचं. रणचंडिका आणि आत्मीय बंधू तरुण युवक, दारूबंदी करून सर्व विषय सुटणार नाही मित्रांनो. हा आपल्या समोर दारूचा एक प्याला दिसतोय. काय दिसतोय? याच्यात पाणी नाही समजायचं तुम्ही. काय आहे ना, बोला ना, काय दिसतं तुम्हाला याच्यात? हा दारूचा प्याला आहे. परंतु आजपर्यंत विश्वामध्ये महापूर आले असतील, महाप्रलय झाले असतील, त्याच्यात बुडून जेवढे लोक मेले नाही तेवढे या एका दारूच्या पेल्याने बळी घेतलेले आहेत. या दारूच्या पेल्यामध्ये काय काय दिसतंय तुम्हाला? कोणी सांगू शकेल? सांगा माझ्या नवयुक्त मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? डोळा दृष्टीने जर पाहिला असेल तुम्ही तर याच्यामध्ये किती विधवा बायांची पांढरी कपाळ फटफटीत दिसत आहेत. किती अनाथ लोकांचे, अनाथ पोरांचे ठिकाणे याच्यात ऐकू येत आहेत मित्रांनो. किती घरं बुडून गेली या दारूच्या पेल्यामध्ये, तुम्हाला कल्पना नसेल. डोळत दृष्टीने पहा याच्यामध्ये काय काय आहे ते. दारूबंदी करण्यापेक्षा माझ्या तरुण मित्रांना माझं जास्त सांगणं आहे, आपली दारू पिण्याची जी सवय आहे ती बदलून टाका. आपली मनस्थिती बदलल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही. दारूबंदी ठीक आहे, पण त्याला जोड आपल्या मनाची सुद्धा पाहिजे. कायदा काय करणार आहे? आजपर्यंत स्वातंत्र्य भेटलं त्या दिवसापासून आपण पाहतोय दारूबंदीसाठी किती अरबो खरबो डोकं काम करणार नाही एवढा पैसा या दारूबंदीवरती खर्च होतोय. खर्च झाली का मित्रांनो दारू बंद? तर त्याला आपली सुद्धा जोड पाहिजे. तर मी हे माझे दोन शब्द सांगून सर्व नवयुवक मित्रांना एक विनंती करणार आहे. लग्नामध्ये जो धांगडधिंगा चालतो रात्री 2 वाजेपर्यंत, तो दारू पिऊनच चालतो. ज्याच्या अंगात दारू नाही तो नाचणारच नाही मित्र. तर याच्यासाठी आपली मनस्थिती बदलणं फार गरजेचं आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. मी बोलल्याचा जर कोणाला काही थोडासा दुरावा निर्माण झाला असेल, दुःख झाला असेल मित्रांनो, तर मला माफ करा.